सरकार संविधानाप्रमाणे चालतं, दबावानं नाही. एकाचं ओरबाडून दुसऱ्याला असं करणार नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्ट भूमिका. एखादा मंत्री ओबीसी म्हणून त्यांना टार्गेट करणं योग्य नाही. चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणीवपूर्वक कुणाचं प्रमाणपत्र रद्द केलं नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं जरांगेंना उत्तर. मुख्यमंत्र्यांकडून फक्त बावनकुळेंची पाठराखण नसून ही मराठ्यांना उघड धमकी. फडणवीसांनी मराठ्यांबाबत अन्यायकारक बोलू नये, जरांगेंचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंच्या नियुक्तीवर कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल. शिंदेंची मुख्य नेता नियुक्ती लोकशाही विरोधी. 2018चा घटना बदल असंवैधानिक, तर शिंदेंची नियुक्ती संवैधानिक कशी? सुप्रीम कोर्टामध्ये सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद. पक्षफुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार आयोगाला नाही. शिवसेना पक्ष चिन्ह देण्याचा निर्णय हा फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झालाय. कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगावर ताशेरे. हर घर तिरंगा, हर मन तिरंगा. स्वातंत्र्य सेनानींना श्रद्धांजली अर्पण करूया. विकसित भारताचा संकल्प घेऊया. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून व्हिडिओ पोस्ट. वाहन खरेदी करताना अनावश्यक खर्च टाळा. मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. राज्य वाहन आढावा समितीच्या मान्यतेनंच वाहन मिळणार. वित्त विभागाकडून परिपत्रक जारी. दूध पनीरसह अन्नामध्ये भेसळ करणाऱ्यांवर थेट मकोका अंतर्गत कारवाई करा. अन्न आणि औषध प्रशासन विभागाला उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना. सह्याद्रीवरील बैठकीमध्ये शिंदेंकडून भेसळखोरांवर कठोर कारवाईचे निर्देश. एफडीएकडून राज्यातील 434 आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांची तपासणी. गंभीर त्रुटींमुळे 10 संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द, तर 135 संस्थांना कारणे दाखवा नोटीस. भारत चीन सीमावाद पुन्हा पेटला. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग. अरुणाचलमधील लष्करी तणाव आणि सैनिकांमधील चकमकींबाबत परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका. LAC लगत शांतता आणि स्थिरता राखण्याचं आवाहन.